जगामधील सर्वात शक्तिशाली सुपरफूड, होय, सायंटिस्टही म्हणतायत मिरॅकल ट्री. मग चला तर जाणून घेऊयात हे मिरॅकल ट्री कोणतं आहे, जे आपल्या किचनमध्ये सहजासहजी मिळतं, पण त्याचे फायदे किती आहेत हे आपल्याला माहिती नाही. त्यामुळे हे मिरॅकल ट्री म्हणजेच शेवग्याची भाजी. जर तुमची पचनशक्ती कमकुवत असेल, वजन वाढलेलं आहे, लठ्ठपणा आहे, अनकंट्रोल डायबिटीस आहे, तर अशांसारख्या आजारांवर ती भाजी किती उपयुक्तपणे काम करू शकते हे आज आपण जाणून घेणार आहोत. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, ही भाजी कोणत्या क्वांटिटी नंतर आणि कोणत्या अवयवावर शरीराला अपायकारक ठरू शकते आणि कोणत्या मेडिसिन बरोबर ही भाजी टाळावी हे मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता शेवगा म्हणजे काय? मोरिंगा ओलिफेरा नावाची वनस्पती की ज्याची पानं, फुलं, शेंगा ह्या सगळ्यांचे औषधी गुणधर्म असतात. पचनशक्ती सुधारण्यासाठी शेवगा काय काम करतो? फायबरचं कंटेंट जास्त असल्यामुळे आपल्याला कॉन्स्टिपेशन कमी करण्यास मदत करतो. त्याचबरोबर जे डायजेस्टिव्ह फायर की ज्याच्यामध्ये आपण आयुर्वेदामध्ये अग्नी म्हणतो, ते अग्नीचं काम चांगलं करण्यासाठी शेवगा फायदेशीर ठरतो. त्यामुळे डायजेस्टिव्ह डिसऑर्डर्स कमी होण्यासाठी शेवगा अतिशय उपयुक्त ठरतो. शेवगा लठ्ठपणामध्ये कसं काम करतो? जे आपलं व्हिसरल फॅट किंवा पोटाभोवतीची चरबी आहे, ती चरबी कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतो. कारण शेवगा मेटाबॉलिझम सुधारतो. कारण शेवग्यामध्ये फायबर जास्त असल्यामुळे भुकेवर नियंत्रण राहतं आणि सारखी खाखा होत नाही. त्यामुळे लठ्ठपणा किंवा वजन कमी करण्यासाठी शेवगा अतिशय उपयुक्त ठरतो. डायबिटीसवर शेवगा कसं काम करतो? इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी कमी करण्यास मदत करतो, शुगर स्पाइक्स कमी करतो आणि त्या दृष्टीनं शरीरामधील अतिरिक्त ग्लायसेमिक इंडेक्स किंवा शुगर कमी होण्यास नक्कीच शेवगा मदत करू शकतो. त्यामुळे डायबिटीस असलेल्या लोकांनी शेवगा योग्य मात्रेत आणि योग्य वेळी घेणं कधीही उपयुक्त ठरतं. इतर काय फायदे आहेत? हाडांची मजबूती वाढवण्यासाठी आणि शरीरामधील अतिरिक्त टॉक्सिन्स बाहेर काढण्यासाठी शेवगा अतिशय उपयुक्त ठरतो. त्याचबरोबरीनं कोलेस्ट्रॉल कमी करतो आणि शरीरामधलं ब्लड प्रेशर नियंत्रणास मदत करतो. मोरिंगा ओलिफेराच्या 2025 आणि 2026 मध्ये काही रिसेंट क्लिनिकल स्टडीज झाल्या. त्या रिसेंट क्लिनिकल स्टडीज मध्ये काय आढळलं की डायबिटीस आणि मेटाबॉलिक डिसऑर्डर्स अशा पेशंट्समध्ये शेवग्याच्या पावडर केलेल्या कॅप्सूल्स 500 मिलीग्रॅम सकाळी आणि 500 मिलीग्रॅम संध्याकाळी असं 30 पेशंटना दिलं गेलं 30 दिवसांसाठी. तर त्यांची फास्टिंग शुगर ही 189 वरून 132 पर्यंत खाली आणली गेली. त्यामुळे डायबिटीसमध्ये सायंटिफिक दृष्ट्या जर म्हटलं तर शेवगा नेहमीच उपयुक्त ठरू शकतो. 2026च्या नुकत्याच एका रिसेंट स्टडीजमध्ये इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी वाढवण्यासाठी शेवगा उपयुक्त ठरतो. कारण 30 ते 60 ml जर तुम्ही शेवग्याचा फ्रेश ज्यूस घेतला तर तुमची शुगर साधारण 60 मिनिटात कमी व्हायला मदत होते. एका रँडमाइज क्लिनिकल ट्रायलनुसार दररोज 1 ग्रॅम शेवग्याच्या पानांची जर पावडर घेतली आपण तर शरीरामधील HDL वाढण्यास मदत होते की जे चांगलं कोलेस्ट्रॉल असतं, आणि ट्रायग्लिसराइड्स आणि LDL म्हणजे लो डेन्सिटी लिपोप्रोटीन की जे वाईट कोलेस्ट्रॉल असतं ते कमी होण्यास मदत होते की जेणेकरून शरीरातलं मेटाबॉलिझम सुधारलं जातं. शेवग्याची जी एक रिसेंट स्टडी संधिवातावर झाली त्याच्यामध्ये संधिवातामध्ये सूज वाढवणारे घटक जसं की TNF अल्फा आणि इंटरल्युकिन 6 की ज्याला IL-6 असं आम्ही म्हणतो, ते घटक कमी करण्यासाठी शेवगा अतिशय उपयुक्त ठरतो. त्याच्यामुळे संधिवातामध्ये शेवगा अतिशय प्रभावीपणे काम करताना आढळतो. यकृताच्या पेशींमध्ये म्हणजे लिव्हर ज्या सेल्स असतात त्याच्यामध्ये फॅटचं प्रमाण कमी करून म्हणजे NFALD म्हणजे नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीजचं प्रमाण कमी करण्याचं काम हा शेवगा अतिशय उत्तम प्रमाणे पार पाडतो. 2025च्या एका रिसेंट स्टडीमध्ये ज्या प्रेग्नंट स्त्रिया आहेत त्यांच्यामध्ये लोहाची कमतरता असते. ती लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी 1950 मिलीग्रॅम शेवग्यांच्या पानांची पावडर ती लोहाची कमतरता भरून काढू शकते. त्यामुळे ॲनिमिया दूर होण्यास मदत होते. 2025च्या एका कार्डियक स्टडीमध्ये 10 ग्रॅम पेक्षा कमी जर तुम्ही शेवग्याच्या पानांची पावडर घेतली तर तुमचा डायस्टॉलिक ब्लड प्रेशर हे नेहमी कमी आढळताना दिसून येतं. आता शेवग्याचा शिफारस केलेला डोस कोणता आहे तर 1 चमचा पावडर म्हणजे साधारण 2 ग्रॅम पावडर दररोज घेणं कधीही श्रेयस्कर ठरू शकतं. त्याच्यापेक्षा जर अधिक सेवन केलं तर ते शरीराला अपायकारक देखील ठरू शकतं. हे असं का तर दिवसाला 70 ग्रॅम पेक्षा जर शेवग्याची पावडर किंवा शेवगा जर अतिरिक्त प्रमाणात घेतला गेला तर लिव्हर मधले जे एन्झाईम्स असतात ALT आणि AST हे अतिरिक्त प्रमाणात वाढून यकृताचे आजार संभवतात किंवा
शरीरामध्ये टॉक्सिन्स निर्माण व्हायला सुरुवात होते. त्याचबरोबर सगळ्यात प्रिकॉशनरी गोष्ट सांगतो की अमायडोक्विन नावाचं औषध की जे मलेरियामध्ये वापरलं जातं, त्या औषधाबरोबर जर शेवगा सेवन केला तर शरीरावर गंभीर दुष्परिणाम दिसून येऊ शकतात. मग शेवगा खाण्याची योग्य पद्धत कोणती? शेवग्याची भाजी तुम्ही रुटीनली करता, पण त्याच्यामध्ये तेल आणि मसाल्याचं प्रमाण कमी करा. शेवग्याचं सूप घेऊ शकता. शेवग्याच्या पानांचा किंवा शेवग्यांचं आपण ज्या शिरा काढतो त्याच्यापासून लाडू तयार करू शकता. शेवगा आठवड्यातून 2 ते 3 वेळा घेणं पुरेसा ठरू शकतो. जर आपण निष्कर्ष काढला तर शेवगा बऱ्याचशा आजारांवर उपयुक्त आहे, जसं की डायबिटीस, लठ्ठपणा, थायरॉइड किंवा रोगप्रतिकारक क्षमता जर सुधारायची असेल तर शेवगा अतिशय उपयुक्त ठरतो. पण महागडे सप्लिमेंट मेडिसिन जे आपण मेडिकलमध्ये घेतो ते घेण्यापेक्षा नैसर्गिक उपायांनी आपण अनेक आजारांवर मात करू शकतो, हे शास्त्रज्ञांनी सिद्ध केलंय. त्यामुळे दररोज महागडे सप्लिमेंट घेण्यापेक्षा नैसर्गिक पदार्थांचा वापर करा आणि आपले आरोग्य टिकवा. आणि अशाच नवनवीन हेल्थ टिप्ससाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा.